आता बातमी आहे राजकीय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली परभणी दौऱ्यावर आहेत। हिंगोलीमध्ये फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन होणार आहे। परभणीमध्ये कृषी विद्यापीठाचा लोकार्पण सोहळा देखील पार पडेल, तर इंदिरा भवन मैदानामध्ये फडणवीसांची एक सभा देखील पार पडणार आहे। त्यामुळे परभणी आणि हिंगोली असा आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे। या एका दौऱ्यादरम्यान कृषी मंत्री कोकाटे हे देखील सोबत असणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या कृषी विद्यापीठाचा लोकार्पण सोहळा पार पडेल आणि त्याचबरोबरीने परभणीतील इंदिरा भवन मैदानामध्ये फडणवीसांची सभा देखील होणार आहे। फडणवीसांच्या हस्ते वेगवेगळ्या विकास कामांचं लोकार्पण होईल, भूमिपूजन होईल। हिंगोली आणि परभणी दौऱ्यादरम्यान काही कार्यक्रमांचं आयोजन आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज परभणीच्या दौऱ्यावर येणार आहेत। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे 53व्या जॉईंट ॲग्रोस्को कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्यानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन देखील होणार आहे। या कार्यक्रमांच्या अनुषंगाने हा पेंडॉल देखील उभारण्यात आला आहे। परभणी शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या परिसरात भाजपाची ही मोठी सभा होणार आहे। 10,000 पेक्षाही अधिक खुर्च्या या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत। तर सध्या स्टेजची तयारी होणार आहे। जवळपास 11 वाजता हा कार्यक्रम होणार असून देवेंद्र फडणवीस यांची सभा ही 12 वाजता होणार आहे। या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील या ठिकाणी तैनात केला आहे। तर संपूर्ण जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन सज्ज झाले असून हा कार्यक्रम आज पार पडणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांच्या तर्फे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची नियुक्ती ह्या परभणी जिल्ह्यासाठी करण्यात आली, त्यामुळे आभार सभा देखील या ठिकाणी होणार आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।